जय भीम साथियो, जय भीम प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम। वाय जय भीम प्रहार हा प्रश्न, जय भीम प्रहार कशासाठी हा प्रश्न सातत्यानं समाजामधून विचारला जात आहे आणि समाजामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही फिरत आहोत त्या लोकांमध्ये हा प्रश्न सातत्याने विचारण्यात येत आहे की आपण जय भीम प्रहार या सामाजिक संघटनेची निर्मिती का केली आणि कोण्या उद्देशाने या संघटनेची निर्मिती केली। तर साथियो, हा विषय समजून घेण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट परत एक सांगू इच्छितो की जय भीम प्रहार या संघटनेचं नाव जय भीम प्रहार ठेवलं, याच्यामध्ये जो जय भीम आहे त्या जय भीमवरच बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतलेला आहे। वास्तविकता जय भीम प्रहार हे नाव का आम्ही ठेवलेलं आहे, जय भीम प्रहार हेच याच नावानं संघटन का स्थापन करायचं, याच नावानं संघटन का चालवायचं, या अनुषंगानं फार मोठं विचारमंथन महाराष्ट्राच्या अनेक बुद्धिवंत लोकांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि जवळजवळ 1 ते 2 महिन्याचा फार मोठा विचार विनिमय करून सर्व आंबेडकरी समुदायातील तज्ञ लोकांचं मत घेऊन या ठिकाणी हे नाव आम्ही निर्धारित केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे। आज 2 वर्ष झाले। 26 जून 2022 ला जय भीम प्रहार या संघटनेची स्थापना झाली होती आणि 26 जून 2022 पासून आज 2 वर्ष झालेले आहेत। 2 वर्षापासून सातत्याने आम्ही हे संघटनेचा विचारधारा प्रचार प्रसार करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। साथियो, या ठिकाणी जय भीम प्रहार या सामाजिक संघटनेचं नाव जय भीम प्रहारच का ठेवण्यात आलं याचा इतिहास समजून घेणं फार महत्वाचं आहे। आमचे लोक वरवरच्या बोलल्यावर फार खुश होतात। एका दिवशी एका प्राध्यापकाला भेटायला मी गेलो। त्या प्राध्यापकांसोबत जेव्हा चर्चा केली तर त्या प्राध्यापकांनी जय भीम प्रहारच्या जय भीम या शब्दावरच आक्षेप घेतला आणि म्हणू लागले की केवळ एका जातीपुरतं मर्यादित संघटन बनवून एका जातीला संघटित करून त्या ठिकाणी तुम्ही कोणतं व्यवस्था परिवर्तन घडवू शकता, अशा पद्धतीनं त्यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला मी गपगुमानं त्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो। गपगुमानं जेव्हा त्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो तेव्हा त्यांचा जो काही बोलण्याचा रोष होता तो जवळजवळ त्यांनी व्यक्त केला होता आणि त्यांनी व्यक्त केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी माझं बोलणं सुरू केलं आणि प्राध्यापक महोदयांना एक प्रश्न विचारला की माननीय प्राध्यापक महोदय, आपण कोण्या जातीतनं आहात हा जेव्हा मी प्रश्न केला तर त्या ठिकाणी प्राध्यापक महोदयांनी हळूचकन म्हटलं मी पण जय भीमच आहे। परंतु मी जेव्हा प्रतिप्रश्न केला की जय भीम ही मुळात कोणती जातच नाहीये, संविधानिक जे काही शेड्यूल कास्टची सूची आहे, शेड्यूल ट्राईबची सूची आहे, ओबीसीची सूची आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जय भीम ही जातच नाहीये असं जेव्हा मी प्राध्यापकाला म्हणालं तर तेव्हा ते प्राध्यापक मला म्हणाले की नाही मी जय भीमवाला आहे, परंतु माझी जी जात आहे ती महारमधून कन्वर्ट झालेले आम्ही बुद्धिस्ट आहोत। साथियो, पहिल्या शब्दामध्ये एका जातीपुरता मर्यादित करून ठेवण्याचं काम जय भीम प्रहारला एका जातीपुरतं मर्यादित करून ठेवण्याचं काम, जय भीमला एका जातीपुरतं मर्यादित करून ठेवण्याचं काम आमच्याच समाजातील लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून त्याची व्यापकता वाढवणं, संपूर्ण बहुजन एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीज मधले मुस्लिम ख्रिश्चन जैन या समाजाला देखील जय भीमचं महत्व समजून सांगणं हे महत्वपूर्ण काम आम्ही हाती घेतलेलं आहे। या महत्वपूर्ण उद्देशातून आम्ही संघटनेचं नाव जय भीम प्रहार ठेवलेलं आहे। तर साथियो, या ठिकाणी परत प्राध्यापकांना मी विचारलं तर ते प्राध्यापक काही अंशी बऱ्याच वेळ चर्चा झाली, 1-1.5 तास, काही अंशी ते तयार झाले, परंतु त्याचं समाधान मात्र झालं नाही। तेव्हा मी त्यांना ओरिजिनल जे कारण आहे जय भीम प्रहार नाव ठेवण्याचं ते समजावून सांगितलं। तेच कारण मी या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो। साथियो, हे जर आंदोलन वर्तमानामध्ये आम्हाला चालवायचं आहे, ही चळवळ वर्तमानामध्ये आम्हाला चालवायची आहे, तर आम्हाला आमच्या महापुरुषांची विचारधाराच समाजात प्रस्थापित करायची आहे। आम्हाला आमच्या महापुरुषांची विचारधाराच समाजात सांगावी लागेल। विचारधारेच्या शिवाय आम्ही दुसरं काही बोलू शकत नाही। जितेंद्र दाभाडे स्वतःची विचारधारा सांगत नाही। जितेंद्र दाभाडे मान्यवर
कांशीरामजी जे आमचे महापुरुष होऊन गेले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आमचे महापुरुष होऊन गेले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, शाहू महाराज या आमच्या महापुरुषांची विचारधाराच आम्हाला समाजात सांगावी लागेल. तर साथियो, बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सामाजिक आंदोलन आणि पॅरलल टू राजकीय आंदोलन सुद्धा चालवलं होतं. सामाजिक आंदोलन चालवत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्या राजकीय पक्षाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ठेवलं होतं. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं नव्हतं, बाबासाहेब आंबेडकर एक राजकीय पक्ष सुद्धा चालवत होते. त्या पक्षाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ठेवलं होतं. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन, शेड्यूल कास्ट हा जो शब्द होता तो केवळ एका जातीच्या सूचीपुरता मर्यादित होता. परंतु त्याही वेळेस भारतामध्ये शेड्यूल कास्टचेच लोक फक्त राहत नव्हते. त्यावेळेस भारतामध्ये केवळ मात्र शेड्यूल कास्टचे लोक राहत नव्हते, तर त्यावेळेस भारतामध्ये मुस्लिम राहत होते, जैन राहत होते, ख्रिश्चन राहत होते, म्हणजेच अल्पसंख्याक राहत होते, ओबीसी सुद्धा राहत होते, शेड्यूल ट्राईबचे लोक सुद्धा राहत होते आणि उच्चवर्णीय लोक सुद्धा राहत होते. अशा ही परिस्थितीत ज्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण जगाच्या इतिहासाची जाणीव आहे, संपूर्ण जगातील महान विद्वान व्यक्ती, आणि जेव्हा ते आपल्या पक्षाचं नाव ठरवतात तर शेड्यूल कास्ट फेडरेशन ठरवतात. एका अनुसूचित जातीच्या लोकांचा पक्ष अशा पद्धतीची ओळख निर्माण होईल असं नाव ते ठरवतात. याचं मौलिक कारण शोधणं गरजेचं आहे, याचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आमच्या सामाजिक चळवळीचं, राजकीय चळवळीचं नेतृत्व करत होते, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हे जे नाव बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं, एका जातीच्या सूचीपुरतं मर्यादित ठेवलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश काय होता हे नाव ठेवण्यामागं हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश केवळ मात्र राजकीय पक्ष बनवणं नव्हता, तर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश हा होता की जर एखादा पक्ष आम्ही बनवत आहोत, जर एखादी संघटना आम्ही बनवत आहोत, त्या संघटनेचा बेस असतो, त्या संघटनेचा पाया असतो. तो बेस आणि तो पाया मजबूत झाल्याशिवाय तो नेतृत्व करणारा व्यक्ती त्या संघटनेला समोर चालवू शकत नाही, त्याला नावारूपास आणू शकत नाही. साथियो, बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्टच्या लोकांना आपल्या सामाजिक चळवळीचं बेस बनवलं होतं आणि त्या लोकांमध्ये जाण्यासाठी, त्या लोकांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी, त्या लोकांना जागृत करण्यासाठी, त्या लोकांना चळवळीसोबत जोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पक्षाचं नाव हे शेड्यूल कास्ट फेडरेशन ठेवलं होतं. त्याही समोर जर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व खऱ्या अर्थानं संपूर्ण देश पातळीवर जर कोणी केलं असेल तर मान्यवर कांशीरामजीनं केलं. मान्यवर कांशीरामजीने एवढा इतिहास या भारतामध्ये घडवलेला आहे की मायावतीला त्यांच्या मान्यवर कांशीरामजीच्या आंदोलनाचा परिणाम आहे की या देशामध्ये बहिणजी सुश्री मायावतीला चार वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद मिळालं. 4 वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद म्हणजे उत्तर प्रदेश या देशभरामधील सर्वात मोठं राज्य आहे. आजही जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्या उत्तर प्रदेशमधून 80 सीट्स त्या ठिकाणी लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी निवडून जातात आणि दिल्लीला जर सत्ता बनवायची असेल तर उत्तर प्रदेशमध्येच त्या ठिकाणी ठरवल्या जाते की नेमकी दिल्लीवर कोणाची सत्ता बनणार. तर त्या उत्तर प्रदेशमध्ये मान्यवर कांशीरामजीने 4 वेळा बहिणजीला मुख्यमंत्री बनवून दाखवलं. तो त्यांच्या आंदोलनाचा, त्यांच्या विचारधारेचा परिणाम होता असं आम्ही मानतो आणि समजतो. तर बाबासाहेबांनंतर जे आंदोलन कांशीरामजीने या देशभरामध्ये उभं केलं, तर कांशीरामजीने सुरुवातीला डायरेक्ट बहुजन समाज पार्टी नाही काढली. पहिले कांशीरामजीनं बामसेपची स्थापना केली. बामसेपच्या नंतर कांशीरामजीने बामसेप सोडून दिलं आणि त्यानंतर कांशीरामजीने DS4ची स्थापना केली, जे सामाजिक संघटन होतं. ते समाजामध्ये एज्युकेशन करण्यासाठी त्यांनी तयार केलं होतं. मग DS4ची स्थापना केली. तर हे DS4 म्हणजे काय? तर DS4 म्हणजे म्हणजे दलित शोषित संघर्ष समिती. दलित शोषित संघर्ष समिती
हे जे DS4 नावाचं संघटन काढलं त्याचा विस्तृत अर्थ असा होतो दलित शोषित संघर्ष समिती. तर या दलित लोकांची सगळी संघर्ष करणारी, दलित आणि शोषित लोकांसाठी संघर्ष करणारी समिती मान्यवर कांशीरामजींना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर प्रदेशमध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्वप्रथम दलितांमध्ये आता असंवैधानिक शब्द ठरवला गेलेला आहे. दलित शब्द वापरणं योग्य नाही आहे, परंतु हा इतिहास मी समजून सांगत आहो. जो आमचे महापुरुष आहेत मान्यवर कांशीरामजी त्यांनी जो शब्द वापरलेला आहे तो शब्द ऍज इट इज मी समजून सांगत आहो की दलित शोषित संघर्ष समिती दलित लोकांना त्यांनी त्यांच्या आंदोलनाचं बेस बनवलं. त्यांना जोडण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी, त्यांना आपलंसं वाटण्यासाठी त्या ठिकाणी कांशीरामजीनं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवलं. बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन बनवून शेड्यूल कास्टच्या लोकांना जवळ करतात, शेड्यूल कास्टच्या लोकांना चळवळीचं बेस बनवतात. पुढे चालून कांशीरामजी दलित शोषित संघर्ष समिती DS4 बनवून दलित समाजाला, दलितांना त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाचं, त्यांच्या चळवळीचं बेस बनवतात. साथियो, ह्या जर दोन्ही गोष्टी तुम्ही इतिहासातल्या समजून घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये जर आज रोजी कोणता शेड्यूल कास्टचा माणूस असेल किंवा दलित जे आपण म्हणून घेतो ते दलित असतील तर हे सर्वजण एकमेकांमध्ये जेव्हा भेटतात तेव्हा अभिवादन म्हणून जय भीम संबोधतात. केवळ मात्र महाराष्ट्रातले महार ज्यांनी 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांसोबत धर्मांतरण केलं, दीक्षा घेतली, केवळ ते बौद्ध समाजाचे लोकच नव्हे तर SC ST OBC मधले आणि मायनॉरिटीज मधले असे बहुतांश लोक आहेत जे विश्वरत्न म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानतात आणि त्यांचा संविधानावर अतोनात विश्वास आहे. असे सर्वच संविधानप्रेमी लोक आज मोठ्या अभिमानानं जय भीम करतात. तर साथियो, या लोकांना जोडण्यासाठी, या लोकांमध्ये आपली भावना निर्माण करण्यासाठी, या लोकांना आंदोलनाचं चळवळीचं बेस बनवण्यासाठी या संघटनेचं नाव आम्ही सर्वांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळून प्रेरणा घेऊन, त्यानंतर मान्यवर कांशीरामजीजवळून प्रेरणा घेऊन या संघटनेचं नाव आम्ही जय भीम प्रहार सामाजिक संघटना अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे. आणि हेच त्याचं मौलिक कारण आहे की जय भीम प्रहारचं नावामध्ये जय भीम हा शब्द का घेण्यात आला. साथियो, अशाच पद्धतीचे वेगवेगळे पार्ट या ठिकाणी आम्ही बनवून संघटनेची विचारधारा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की जय भीम प्रहार टीव्हीला चालवण्यासाठी समाजातले अनेक तरुण वर्ग हे चॅनल चालवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना एक मदत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि वेगवेगळ्या लोकांपर्यंत ही विचारधारा पोहोचवा. मी केवळ या माध्यमातून आपल्या समोर संघटनेचे विचार मांडतो, मात्र हे चॅनल चालवणारे लोक हे जय भीम प्रहारचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्या अनुषंगानं हे चॅनल तुम्ही लोक सबस्क्राईब करसाल अशी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की जय भीम प्रहार सामाजिक संघटनेचं नाव हे जय भीम प्रहार का ठेवण्यात आलं, एवढी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि इथं थांबतो. जय भीम.